मराठा आंदोलक मनोज जरांगे साहेब आज रायगडमध्ये आलेले आहेत। रायगड किल्ल्यावरून त्या दर्शन घेऊन एक वेगळा संदेश देणार आहेत। रायगड किल्ल्यावर जेव्हा दर्शन घेणार शिवछत्रपती दर्शन घेतल्यानंतर मराठ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, मराठ्यांना सल्ला देण्यासारखं आता काय राहिलं नाही। आम्ही पूर्वी म्हणायचे खेकड्यासारखे आहेत मराठी, एक होत नाहीत, ते मराठ्यांनी मोडून काढलं। कोण म्हणतोय खेकड्यासारखे? येऊन बघ बरं म्हणा त्याला, तुला 7-8 घंटे लागते ना मराठ्याच्या गर्दीतून बाहेर निघा, 1-2 दिवस नाही। महाराष्ट्रातला मराठा सगळ्या क्षेत्रातला जिथं कार्यक्रम आहे तिथं ताकदीने यायला लागला। ड्युट्या सोडून दिल्यात त्या दिवशी, एक दिवसापुरते, आणि शेतातले कामं लोकांना सोडून दिले। प्रचंड गर्दी, कारण हे जितके सभा घेतील, हे 1-2 नेते हे इकडचे नाहीत का ते जितके सभा घेतील तितके आमचे मराठी एक व्हायला लागले। उलट ते चांगलं करायला लागलेत, मराठी एक व्हावत असं त्यांना वाटायला लागले। आणि बहुतेक आतून त्यांना वाटतं मराठीला आरक्षण मिळावं, म्हणून ते थोडं वयाप्रमाणे थोडं बाजूला बी जायला लागले। वयाने त्यांच्या ध्यानात आहे ना शब्द, काही कायदा पायदळी तोडायला लागले। वय झाल्यावर होतं, जाऊ द्या आता। वेगवेगळ्या पक्षाचे नेते वेगळे मुद्दे घेऊन तुमच्यावर टीका करतात, म्हणजे फुलांची टीका झालेली आहे, तुम्ही भाषणातनं मागे येऊ शकता अशी टीका झाली, काय उत्तर द्याल त्यांना? आता मी काय करू? मी त्यांना संताजी धनाजीसारखा दिसायला लागलो सगळ्याला, त्याला मी काय करू? माझा समाज त्यांना दिसायला लागला आहे। कुठं गेले ते त्यांना दुसरे जमले असले तरी मराठीच दिसायला लागले, त्याला आता आम्ही काय करू? मराठ्याचं सुनामीच अशी आली प्रचंड मोठी, हे घराघरातला करोडोत मराठा एकत्र झाला आहे। कसल्या गावात गेलं तर 5,000, आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी मोजताच येत नाहीत इतके। त्यामुळे त्यांना कुणीकडे बी सध्या मराठी दिसायला लागले संताजी धनाजीसारखे, त्याला मी काय करू शकत नाही। आता मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा आहे तो काही दिवसात क्लिअर होईल असं तुमच्या वेळोवेळच्या भाषणामध्ये किंवा बोलण्यामधनं क्लिअर होतं आहे। आता जेव्हा हा मुद्दा क्लिअर झाल्यानंतर भविष्यात मनोज जरांगेंची भूमिका काय असेल ॲज अ राजकारण किंवा समाजकारण म्हणून? राजकारण फाजकारण आपल्याला येत नाही, त्या डाव असते जणू डावून खावं कुठं येतात। मग आपल्याला ते मेळ लागून देत नाही, टायमाला कुंकडं टंगडीत गुती देत, कुंकडं वरगडी देत, ते आपल्याला जमत नाही, ते डाव येत नाही। आता नाही का त्यांनी किती गाबाळ एकामेकाचं, कोणी कोणाचं फोडी देईन रचित, कोणाचा देवा कुंकडं चाललाय, आणि मग आपल्याला तर ते तसलं लफडे नाही जमत ना। जन आंदोलनात एवढी ताकद आहे की कशातच नाही, खरं सांगतो तुम्हाला मी। आणि शांततेत एवढी ताकद आहे की शांतीचं ब्रह्मास्त्र पेलण्याची हिंमत या राज्यात आणि देशात कोणातच नाही। त्यामुळं ह्याच शांततेच्या आंदोलनानं मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलं। शेतकऱ्यांपाठोपाठ मराठा आंदोलक किंवा तरुण किंवा मोठी माणसं आत्महत्या करतायत, तर त्यांना शासनाने भरपाई द्यावी किंवा अनेक लोकांवरती गुन्हे दाखल झाले आहेत, त्यासाठी मनोज जरांगेंची भूमिका सरकारच्या बाबत काय असेल? नाही, सध्या तरी सरकार मराठा आरक्षणाच्या बाबत पॉझिटिव्ह आहे, कारण प्रमाणपत्र मिळायला लागलं। आम्ही 70 वर्ष हे बघितलंच नाही कसलं असतं ते, फक्त आमचं कोण खातं एवढंच आम्हाला माहीत होतं। आता तिथपर्यंत जायला रस्ताच नव्हता, तो रस्ता सगळ्या मराठ्यांनी केला आहे। शेतू बांधल्यासारखं श्रीलंकेत कसे गेले गोटे टाकून तसे मराठ्यांनी असा टप्पू शेतू बांधला, तो तुटाना बी कोणाला कळत होणार। आणि आरक्षणापोत मराठी आता गेले, आणि त्यांना ते आरक्षण आता दिसलंय, आणि समोरच्याला वाटलंय घुसले। खरंच घुसलोत ना, आमचं हक्काचं आहे आरक्षण, आम्ही ओबीसीत आलो तर आमचा 7-12 सापडा आहे। आता तुम्ही दादागिरीनं ती आमची जमीन बळकिली होती, पण आता 7-12 मिळाला आहे, कायदा आम्हाला ती देणारच आहे, तू किती दादा असून दे, नसतं मग परत तिथं जावं लागतं। एका मराठ्याच्या आत्महत्येमुळे अख्खं कुटुंब बर्बाद झालेलं आहे, त्यात कुटुंबाला सरकारने आधार द्यावा यासंबंधी आपली भूमिका असणार आहे का? आणि सरकारनं आधार तर दिलाच पाहिजे, त्यांना एक नोकरी दिली पाहिजे, कारण कुटुंब उघड्यावर पडलं, शासकीय नोकरी दिली पाहिजे चांगल्या प्रकारची, आणि प्रचंड त्यांना निधी दिला पाहिजे, कारण ते कुटुंब तुम्ही आरक्षण न दिल्यामुळे उघड्यावर पडलेलं आहे, याला जबाबदार तुम्ही आहेत। परंतु सरकारनं माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशाच लोकांना दिलेसुद्धा, सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलेत, थोडेफार राहिलेत फक्त, तेही त्यांनी सांगितलं की या 2 दिवसात आम्ही सगळे करतो। म्हणजे ही कालचाच विषय, कालच बोलणं झालेलं की सगळीकडे आम्ही या 2 दिवसात पाठवतो, कारण त्या दिवाळीच्या सुट्ट्याच्या अगोदर सगळ्यांचं केलं आहे, या सुट्ट्यामुळं दिलं नाही, फिरून तुमचा आम्ही फोन येऊ देणार नाहीत याबाबत असंही सांगितलेलं आहे, आणि त्यांनी केलंही। पण माझं आव्हान आहे मराठा समाजाला, तुम्ही आत्महत्या करताच का? आरक्षण मिळायला लागलं नव्हतं आपल्याला इतक्या दिवस, आपण काय केलं? आता आरक्षण मिळायला लागले, आपल्या लाखानं पोरं आज त्याचा उपयोग घ्यायला लागले, पत्र लगेच मिळायला लागलेत, 2 वर्षांनी मिळणार आहे असं नाही, नोंद सापडणं पत्र देणं सुरू आहे, उद्याच त्याच्या ते कामाला येणार आहे आता। मग आता लेकरांचं कोणाच्या तरी कल्याण व्हायला लागलं, थोडा दम धरा, कुणी आत्महत्या करू नका। आरक्षण मिळायला लागल्यावर आत्महत्या करण्याचं कारण काय? मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, तुम्ही आत्महत्या करू नका। आरक्षण घेतल्याशिवाय की यांचं विमा घाटत नाही, कोणाला किती विरोध करू द्या, त्या विरोधाला आणि फिरोधाला मी मोजत नाही, आणि माझा मराठा समाज बी मोजत नाही।
मराठा समाजाच्या आंदोलनाच्या विषयावर वेगवेगळ्या मुद्द्यावरती आता मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सचिन कदम, साम टीव्ही, रायगड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.